हॅलो. नक्कीच पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला होता अनिल याने आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र थोडासा षटकार जाता जाता मात्र बाउंड्रीच्या आतमध्ये पडला आणि 2 धावा मिळाल्या पुन्हा. परंतु पाहूया हा चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. इथे चांगली सुरुवात मानावी लागेल पदरी संघाकडून. अनिल यांच्या बॅटमधून एक चटकार एक चौकार एक आणि 2 रन 12 धावांवरती खेळतोय अनिल 3 चेंडूमध्ये. आणि आता नक्की थोडंसं कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळतं रवी यांच्याकडून. वन बाउन्स सीमारेषेवर चौकार. इथं पाहिलं गेलं तर ज्या दिशेला बॉल येतो त्या दिशेला फटकेबाजी करतो आपल्या संघासाठी अनिल. मी मगाशीच म्हणलं होतं की पळदरी संघाला तेवढं कमी लेखू नका कारण तेही बलांडे संघ आहे कर्जत तालुक्यामध्ये. आणि हा सुद्धा षटकार अप्रतिम फलंदाजी. पाहिले गेले तर 22 धावा कुठून काढल्यात रवी सारख्या गोलंदाजाला वरती 22 धावा. छप्पन झाल्यात आणि 57 धावांचे टार्गेट. 18 चेंडू आणि 35 धावांची गरज. 18 चेंडूमध्ये 35 धावा कराव्या लागतील. चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेला गॅपमध्ये चौकार. अप्रतिम फलंदाजी मैदानामध्ये दोघांची पाहायला मिळते. समीरने सुद्धा मात्र चांगली सुरुवात केली. अशी जर फटकेबाजी मैदानामध्ये झाली तर नक्कीच सामना 3 षटकामध्ये समाप्त होऊ शकतो. नक्कीच जोपर्यंत ही ओपनिंग जोडी आहे क्रीजमध्ये तोपर्यंत आशा पलवित असेल सय्यद धोत्रे यांच्या. एक धाव कंप्लीट केले धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 27 अंकावरती. छोटा चेंडू लाडगा पद्धतीचा चेंडू. अप्रतिम फलंदाजी लाजवाब फलंदाजी. 28 धावा 7 चेंडूमध्ये कुठून काढल्यात एकटे मात्र अनिल ह्या फलंदाजाने 33 धावा धापलकावरती लागल्यात. अजूनही 24 धावांची गरज आहे. येणारे 9 चेंडू आणि 24 धावांची गरज. नाही किती बरेच आहेत ना रे. नक्कीच 15 बॉल 24 15 चेंडू आहेत. सॉरी 15 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि हा सुद्धा हा झेलवरती येणं गरजेचं होतं कारण आपली हाईट जरा कमी असल्यामुळे हा झेल टिपणं गरजेचं होतं. 1 बाउन्सला थांबला आणि हा सुद्धा चौकार. 37 धावा.
फुलटॉस पुन्हा फुलटॉस. काय गोलंदाजी आणि अप्रतिम फलंदाजी. तेरा चेंडू आणि 14 धावांची गरज. 57 धावांचं टार्गेट असताना थोडीशी खराब गोलंदाजी. 12 चेंडू 14. 10 चेंडू मध्ये 38 धावांवरती खेळतोय अनिल. काय फलंदाजी अप्रतिम. नक्कीच थोडस आतमधून चेंडू बाहेर निघतोय. आणि समीरच्या बॅटमधून सुद्धा उत्तुंग षटकार. या सामन्याची तिसऱ्या षटकामध्ये हवा निघून गेलेली आहे. फक्त 8 धावांची गरज. येणारे 10 चेंडू आणि 8 धावांची गरज. सामना अजूनही कोणी जिंकलेला नाही, हरलेला नाही. आणि हा सुद्धा क्रॉस द लाईन खेळला फटका. पाहूया 2 धावा कंप्लीट. 9 चेंडू आणि 6 धावांची गरज. मी मंगाशीच म्हणलं होतं लक्षात नव्हता त्या क्षेत्ररक्षकाचा. सावध नव्हतं वाटतं. एक सोपा झेल होता. अरे नको ना चुकी करू. आणि ते सोपा झेल. 5 धावांची गरज आहे ना. 7. नक्कीच किती धावांवरती बाद झालाय अनिल. हा सामन्याची अपेक्षा नव्हती पळदरी संघाला, परंतु किती त्याच्यानंतर 38 धावांवरती बाद झाला. आपल्या संघाला मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करून दिली. त्याच्यासाठी नक्कीच टाळ्या होणं गरजेचं आहे. छोटासा खेळाडू आहे, परंतु लाजवाब फलंदाजी मैदानामध्ये आज उत्पन्न पाहायला मिळाली आणि 27 धावांचा